दिवसभराच्या धावपळीतून हा थोडासा वेळ स्वतःसाठी आणि आत्तापर्यंत सोबत असलेल्या वस्तूसोबत शेवटचा क्षण. तर दिवसाची सुरुवात काही अशी झाली होती रोजच्याच आपल्या धावपळीने. हाय, हॅलो, नमस्कार आणि मी नेहा तुम्हा सर्वांचं सुंदर अशा या माझ्या सकाळसोबत स्वागत करते आपल्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्पेस ऑफ नेहाज होम. तर सुंदर अशी ही सकाळची सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात दररोजही आरवीच्या ह्या टिफिन बनण्यानेच होते. फक्त शनिवार आणि रविवार ह्या कामासाठी सुट्टी असते. तर मी इथे आरवीला टिफिनमध्ये इडलीचे पीसेस करून दिले, जेणेकरून तिला मुलांना तिकडे शेअर वगैरे करायला सुद्धा स्कूलमध्ये सोपं जाईल आणि पटापट आपला टिफिन मुलांना फिनिश करता येतो. यासाठी मी ह्या गोष्टी करत असते. जे पण टिफिनमध्ये देते त्याचे मी असे पीसेस करून देत असते. सकाळचं इथे पहिला चहा मी इकडे ठेवून घेतलेला आहे की जो आपल्याला लागतोच. आता मी उन्हाळ्यामुळे ना ह्या सवयी थोड्याशा कमी करते आहे आपल्या शरीरासाठी, पण ती काही अजून सुटत नाही आहे. बघू, लवकरच हे सोडण्याचा प्रयत्न करेन. आणि ही सुंदर अशी उकळी पाहिली की दिवसाची सुरुवातही तशी छान होऊन जाते. आणि इकडे चहा घेतला, पटापट सकाळची सगळी थोडी कामं आवरली तेवढ्या वेळामध्ये आणि स्वतःसाठी एक थोडासा वेळ म्हटलं स्पेंड करू. तसा बऱ्याच वेळेस मी करत असते, पण आज पहिल्यांदाच हा वेळ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी आत्तापर्यंत का नव्हते करत, तर बघा त्या साईडने ना खिडकीतनं उजेड येतो आणि इकडून कॅमेरा ठेवला की मग तो थोडासा अंधार तिथे जो येतो तो समोर दिसत असतो. त्यामुळे मला ह्या गोष्टी शूट करायला तेवढं सोपं काही वाटत नाही आणि बराच असा वेळ जातो. पण आज ही खास गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्याचा खरं कारण म्हणजे जो तुम्हाला समोर ड्रेसिंग टेबल जे दिसतंय ना, तर ते ड्रेसिंग टेबलचा आजचा ह्या घरातला तसं म्हटलं तर शेवटचा दिवस आहे. आम्ही पहिल्या घरात पण राहत होतो ना, तर तिथे मी हाच ड्रेसिंग टेबल यूज करत होते आणि तुम्हाला दिसत असेल ह्या साईडने त्याला लॅमिनेट दिसत नाही आहे. त्याचं कारण तेच आहे की हे ड्रेसिंग टेबल आम्ही आधी ज्या जुन्या घरात राहत होतो ना, तिथे सुद्धा आम्ही यूज केलेलं आहे आणि तेच आम्ही इथे पण आणलं होतं. आणि त्याचं पण पुन्हा पुन्हा हे ड्रेसिंग टेबल यूज करण्याचं काय कारण आहे हे सुद्धा मी तुम्हाला एखाद्या छान अशा व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर हेच ड्रेसिंग टेबल आता पुन्हा नवीन जे घर होतं आहे आमचं, तिथे आम्ही शिफ्ट करतो आहे. आणि इथे थोडंसं ना निविया जी क्रीम असते त्याच्याने मी थोडंसं स्किन मॉइश्चराईज करून घेते आणि हीच आवडते. मी आरवीला सुद्धा बऱ्याच वेळेस ही क्रीम वापरते. लहान मुलांना वापरली तरी काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि ही व्हाईट कलरच्या डबीपेक्षा ना ही ब्लू कलरच्या डबीमधली जी क्रीम आहे ती मी यूज करत असते. आणि बघा, तुम्हाला इथे खूप असा पसारा दिसत असेल ड्रेसिंग टेबलवर बाजूला. आता हे मी सांगितलं नसतं तर अर्थातच ते तुम्हाला दिसलंही नसतं कदाचित, पण हे मी सांगून दिलं तुम्हाला. पुन्हा असे कमेंट येतील की किती पसारा आहे, किंवा नाही कमेंट आलं तरी तुमच्या मनात येईल की खूप असा पसारा आहे. तर आता ना शिफ्टिंगसाठी बऱ्याचशा गोष्टी अशा मी वरती काढलेल्या आहेत की ज्या मला काही टाकून देण्याच्या आहेत किंवा ज्या व्यवस्थित क्लीन करून ठेवण्याच्या आहेत वगैरे. अशा भरपूर अशा गोष्टी आहेत. ड्रेसिंग टेबलच्या वरती पण तुम्ही बघा खूप असं सामान आहे की जे टाकून द्यायचं आहे. काही आरवीच्या प्रोजेक्टचं सामान आहे, काही जे आपल्या मेकअपच्या ज्या काही गोष्टी असतात त्या पण मी इथे ठेवलेल्या आहे, जसे की हेअर ड्रायर वगैरे सगळं वरती ठेवलेलं आहे. पण थोड्याच दिवसात हे सगळं जे काही आहे ते डिक्लटर होऊन जाईल आणि पुन्हा नव्याने त्या घरी गेल्यानंतर ह्याच ड्रेसिंग टेबलचा लुक कसा दिसणार आहे हे सुद्धा मी छान अशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. तो व्हिडिओ पाहायला तुम्ही नक्की विसरू नका. जुन्याच ड्रेसिंग टेबलला आम्ही तिकडे लॅमिनेट वगैरे आणि थोडासा त्याचा लुक जो आहे तो चेंज करण्याचा म्हणतोय. आता बघू गोष्टी कशा कशा होतात, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि थोडीशी तब्येत इथे बरी नसल्यामुळे मी ना थोडंसं देवघराजवळचं आवरलं, पण मी स्वेटर घालून ठेवलं होतं. मला काही थंडी ताप वगैरे आला नव्हता, थोडंसं डोकेदुखीचा त्रास होत होता आणि तो असा होतो ना मला की 3-4 दिवस मग थांबत नाही. त्यामुळे थोडंसं अंग पण तडतडत होतं आणि उन्हाळी वारं पण थोडंसं इकडे सुरू झालं आहे, त्यामुळे खूप त्रास होत होता. माहीत नाही हे सगळं काय होतंय, पण म्हटलं ठीक आहे. थोडंसं देवघराजवळ 3-4 दिवसापासून पसारा पडलेला होता तर तो पण थोडा आवरून घेतला. पण आता शिफ्टिंगची कामं चालू होत आहेत किंवा झालीच आहेत समजा, त्यामुळे हा सगळा घरभर असा पसारा वगैरे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन.
की शिफ्टिंग मी कशा पद्धतीने करते वगैरे. त्याआधीच इथे सकाळची पहिले देवपूजा करून घेतली आणि खरंच हा जो सकाळचा वेळ असतो ना, तर देवपूजेसाठी हे करून जातात बऱ्याच वेळेस देवपूजा आरूचे बाबा. पण ते जर म्हणजे माझ्या याच्यामध्ये आलं, माझ्या टायमिंगमध्ये जर बसलं किंवा मी जर करणार असेल तर थोडासा वेळ जातो, पण दिवस खूप सुंदर जातो जेव्हा आपण ज्या दिवशी आपण देवाची पूजा आपल्या हाताने करतो. मला खरंच खूप छान वाटतं. पण सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मॅनेज करायला पण थोडंसं अवघड होतं आणि त्यात तब्येत बरी नसल्यावर तर ह्या सगळ्या गोष्टी नाही होत. पण म्हटलं असो, आज त्यांना वेळ नव्हता तर मी देवपूजा करून घेते. देवपूजा करणं हे माझ्या दिवसभरातल्या कामातलं एक काम आहे असं मी बिलकुलसुद्धा समजत नाही. आज माझ्या वाट्याला देवपूजा आली किंवा मला आज देवपूजा करायला मिळाली, यातच मला खरा आनंद असतो. आणि माझं खरंच नवीन घरातसुद्धा जाऊन हेच एक सुंदर असं स्वप्न आहे की माझ्या हाताने किंवा ह्यांच्या जरी झाली तरी माझ्या स्वतःच्या हाताने सुद्धा रोज देवपूजा झाली आणि मला माझ्या देवांना छान असं रोज सुंदर सजवता आलं पाहिजे. आपल्याला कसं दररोज एकच ड्रेस घालून कंटाळा येतो, आयुष्यात काहीतरी नवीन हवं असतं, तेव्हा देवांना सुद्धा, तर देव तर स्वतःसाठी सगळं काही निर्माण करत असतात, पण आपण जेव्हा देवांना सजवतो तेव्हा असं वाटतं चला आज आपण देवांसाठी खूप काहीतरी छान आणि वेगळं केलं आहे. आणि ते वेगळं करण्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते ना, आपल्या घरात जी वावरत असते ती पॉझिटिव्हिटी, ती अनुभवायला मला खूप अशी आवडते. आणि खरंच तुम्ही सुद्धा ही गोष्ट अनुभवली असेल किंवा अनुभवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रोज आपण ही एक गोष्ट नव्याने केल्यानंतर किती छान वाटतं आपल्याला की आपण देवाचं रोज वेगळं वस्त्र बदललं. खूप छान छान स्वप्न आहेत माझे ह्या गोष्टीबद्दल, पण सगळ्या काही गोष्टी व्हायला थोडासा अजून वेळ लागणार आहे, पण मी ते दररोज तुमच्याबरोबर शेअर करत जाणार आहे. आणि आज स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी मी पटापट सगळ्या 11, 11:30 ते 12च्या दरम्यानपर्यंत सगळ्या आवरून घेतल्या होत्या. आणि का ते मी तुम्हाला सांगते, ह्या एका साईडला ना आरूचा अभ्यासही चालू होता. ती मला काही गोष्टी लर्न करून दाखवत होती, ज्याची उद्या तिची शाळेमध्ये टेस्ट होती. इकडे मी थोडीशी अशी फोडणीची उसळ, जी रस्सा म्हणजे ती सगळ्यांनाच होईल. मला तर कोरडी खूप आवडते, पण एकासाठी एक दुसऱ्यासाठी एक करत बसण्यापेक्षा म्हटलं आहे तसं आपण आपल्याला शेवटी ॲडजस्ट कराव्याच लागतात काही गोष्टी, म्हणून इथे छान अशी उसळ केली. छान उसळीला उकळी येईपर्यंत इकडे ना आरूसाठी 2 बटाटे उकडून ठेवले होते आणि तिला बटाट्याचा पराठा खूप आवडतो, तर तो मी बटाट्याचा पराठा करत होते. अगदी एक बटाटा लावला की मग नंतर त्याच्यामध्ये दुसरा पराठा होत नाही, त्यामुळे 2 बटाटे लावून ठेवले, जसं तिला लागेल त्याप्रमाणे दिवसभरात 2-3 वेळेस तिला पराठा करून देता येईल. आणि बघा मी पटापट स्वयंपाक करून आज एवढं पटकन आवरून मी पहिल्यांदाच, म्हणजे खरं तर एवढं लवकर माझं आवरून झालं म्हटलं तरी चालेल. आणि खरं तर ह्याच गोष्टीसाठी मी इथे आली होती. काल संध्याकाळी ना जे नवीन घरामध्ये फर्निचर चालू झालेलं आहे तर त्याचे इथे प्लाय आलेले आहेत. आपल्या नवीन घरी ना सगळे त्याचे प्लाय इथे आणून ठेवलेले आहेत आणि ते जे प्लायला लॅमिनेट आधी चिकटवून ठेवावं लागतं. तर त्याच्यासाठी हे जे दादा आहेत, कार्पेंटर दादा, तर ते येणार होते. हे आमचे जुनेच आहेत, त्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही, ते खूप छान काम करणारे, याच्यावरही माझा विश्वास आहे. आणि जेव्हाही काम पूर्ण होईल किंवा चालू असेल, मी ज्या ज्या गोष्टी मला जमतील त्याप्रमाणे मी तुमच्यासोबत ते शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर एक प्लायला जसं त्यांना ज्या प्लायला इनर लॅमिनेट जो असतो ना, आपला आतल्या भागामध्ये जो फर्निचरचा लॅमिनेट येतो, जसं की कपाट आहे बघा, तर कपाटाच्या आतल्या भागाला जो आपण व्हाईट कलरचा, ज्याला ऑफ व्हाईट लॅमिनेट म्हणतात हे लोक, जो व्हाईट कलरचा इनर लॅमिनेट असतो तो थोडासा म्हणजे रेग्युलर क्वालिटीमध्येच येतो आणि तो इथे पहिले ते स्टिक करून घेत आहेत. ते याच्यासाठी की त्यानंतर जेव्हा आपण काही वस्तू बनवणार आहोत तर तो आतल्या भागातने तो फुगू नाही, यासाठी ना ते आधी असं हे करून ठेवतात, चिकटवून ठेवतात फेविकॉलने, जेवढे त्यांना लागणार आहेत त्या अंदाजाने, म्हणजे मग त्यानंतर त्यांना कटिंगला सोपं जातं. आता कुठल्याही इंटेरियरला वगैरे आम्ही हे काम दिलेलं नाही आहे. खरं म्हटलं तर आम्ही आमच्या सोयीप्रमाणेच काही गोष्टी ह्या इथे त्या दादांना तसं सांगितलं आणि आपलं जसं बजेट जमतं आहे थोडंसं काही इथे आम्ही फर्निचरचं करतो आहे. आणि हे फर्निचर पूर्ण का केलं नाही हे सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये छान असं शेअर करेन. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन मी, की पूर्ण घरामध्ये भरपूर असं फर्निचर किंवा जे काही गरजेचं आहे तेच अगदी एवढं
छोट्या प्रमाणामध्ये का बनवलं, सगळ्याच गोष्टी का नाही बनवून घेतल्या. आपण म्हणतो की नवीन घर बनतं आहे तर आपण पटापट सगळं फर्निचर जे आहे ते बनवून मोकळे होऊ, कारण त्यानंतर खूप कचरा होतो, घाण होतो. पण हे आम्ही का नाही केलं, हे सुद्धा खरं तर करायलाच हवं आहे. पण आम्ही सगळं फर्निचर का नाही करत आहोत किंवा सोफा वगैरे ह्या पण गोष्टी आम्ही का नाही करत आहोत, हे सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये छान असं एक्सप्लेन करेन, जेव्हा मला वेळ मिळेल किंवा त्या रिलेटेड जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तेव्हा. तोपर्यंत तुम्ही जे हे आपले छान छान व्हिडिओ येत आहेत ना, ते तुम्ही नक्की आवडीने पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, हे अगदी आमचा 10x12 वगैरेचा एक बेडरूम असेल, जो मास्टर बेडरूम आहे आणि तो फक्त 10x12चा आहे. तरी इथे सुद्धा ह्या दादांनी हा इथे बेड बनवला आहे, किंग साईज बेड बनवला आहे. आम्ही फर्स्ट टाईम लाईफमध्ये हा किंग साईड बेड आमच्या घरामध्ये बनतो आहे. आत्ता जो आम्ही आधीचा वापरतो आहे तो क्वीन साईज बेड आहे आणि तो पण आम्हाला सफिशियंट आहे. पण म्हटलं ठीक आहे, वस्तू एकदाच होईल तर ही वस्तू बनवून घेऊया, कारण याच्यासाठी कटिंग वगैरे खूप कचरा होणार नंतर. ज्या ज्या गोष्टी अगदी शक्य आहे त्या आम्ही नंतर बनवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर इथे हा किंग साईज बेड आमचा इथे बनतो आहे आणि खरंच सगळ्या घराचा लूक खूप छान असा येणार आहे. काय असतं ना, आपण जेव्हा इंटेरियर लावतो तेवढे पैसे द्यायला जर आपण कॅपेबल असू किंवा आपण तेवढे पैसे खर्च करू इच्छित असू तर खरंच इंटेरियरला देणं अगदी गरजेचंच वाटतं मला. पण उगाच असं वाटतं ना, काही आपल्यालाच इतक्या आयडिया आहे. आता आमच्या ह्या घराचं जे काम आहे ते गेल्या 3 वर्षापासून चालू आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी इंस्टा, फेसबुक, यूट्यूब ह्या सगळ्या ॲप्सवरून ना खूप असे रील्स बघितले, खूप छान असे जे काही महत्त्वपूर्ण असे जे व्हिडिओ आहे घरातल्या फर्निचरबद्दल किंवा ओट्याची हाईट किती घेतली पाहिजे, त्याचं हे बाजूचं जे काय म्हणतो आपण, त्याचा शब्द मला आठवत नाही आहे, ते किती हाईट त्याची घेतली पाहिजे, टाईल्स साधारण कशा घेतल्या पाहिजे. पण आमच्या बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टी बसत होत्या त्या मी इथे घेतल्या. आणि इथे जी आहे ती फ्रीजची जागा आम्ही इथे सोडलेली आहे आणि त्याच्यावरती थोडे ओव्हरहेड येतील. पण आता ते ओव्हरहेड कसे येतील, मला अजून मी 2-3 कल्पना त्या दादांना सांगितल्या. आता त्यामध्ये ज्या गोष्टी छान दिसतील त्याच मला करायचं आहे. खूप काही असं सामान तिथे बसवण्यासाठी मला करून ठेवायचं नाही आहे. खूप काही असा पसारा मला इथे करून ठेवायचा नाही आहे. जे आहे ते सुटसुटीत करायचं आहे, कारण घर बऱ्यापैकी पहिल्या घरापेक्षा हे घर थोडंसं लहान वाटतं आहे, जरी रूम वाढवून मिळालं आहे तरी पण. आणि हा समोरचा जो कोपरा दिसतोय ना तुम्हाला, तो जो कोना दिसतोय, त्या कोण्यामध्ये एक्झॅक्ट हा बघा, हा समोरचा कोना, ह्या कोण्यामध्ये एक्झॅक्ट मी काय करणार आहे तर खरं तर हे घर मिळण्यामध्ये किंवा हे घर जे आम्हाला मिळालं आहे रिन्युएट करून, तर ह्या घरामध्ये सगळ्यात माझी महत्त्वाची आणि आवडती जागा कोणती असेल ना, तर ती हीच आहे जी तुम्हाला समोर प्लायच्या बाजूला दिसते, बाल्कनीच्या बाजूचा कोपरा. आणि खरंच मी त्या घरातल्या सगळ्यात त्या एरियावर खूप माझं मनापासून प्रेम आहे. पहिल्यापासून जेव्हापासून फक्त भिंती उभारत होत्या तेव्हापासून फक्त मला हा जो कोना तुम्हाला समोर दिसतोय ना, हा जो कोपरा, हा जो स्पेस, तो खरंच माझ्यासाठी खूप शांततेचा ठरणार आहे. आणि बघा, अशा पद्धतीने सगळी रेलचेल चालू आहे. अगदीच काम स्लो पद्धतीने चालू होतं, त्या मानाने आता बऱ्यापैकी ठीक चालू आहे. जर आपलं फर्निचर वगैरे चालू असतं तर मग ते कसं आपल्या मनाप्रमाणे आपल्याला करून घेता येतात गोष्टी. तर ह्या अशा गोष्टी होत होत्या आणि आम्ही त्या दादांना पण आम्ही काही जास्त घाई करत नाही आहोत, कारण आम्हाला पण इथे राहायला यायला थोडासा वेळ आहे. तर उगाच आपण त्यांना पण घाई करण्यात काही पॉईंट नाही. आणि बघा, एका साईडला इकडे किचन ट्रॉलीचं सुद्धा काम चालू आहे, ट्रॉली फिटिंगचं वगैरे. आणि हे जे आहे ना, हे इकडे मी कटिंग चॉपिंगसाठी एक छोटासा कॉर्नर इकडे बनवून घेतला आहे. आणि त्यानंतर घरी आलो आम्ही, संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे मी केला आणि इतकं थकायला झालं होतं ना आज दिवसभर त्या आयडिया फर्निचरच्या एक्सप्लेन करून वगैरे वगैरे. तर असं तुमच्याही सोबत होत असेल की एखादा दिवस ना खूप हेक्टिक जातो. तर मी सकाळी सगळा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून गेलेली, तर रात्रीच्या अगदी स्वयंपाकाच्या वेळेसच आम्ही घरी आलो, जेवण केलं दुपारचं आणि त्यानंतर पुन्हा आम्ही तिकडे साईटवर गेलो होतो. पुन्हा काही ना काही आयडिया की ज्या आम्हाला तिथे नोटपॅडवर उतरवायच्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि म्हणजे कसं असतं, एकदा त्या दादांना आयडिया देऊन टाकली की आम्हाला हे असं डोक्यात आहे कल्पना वगैरे वगैरे, तर काय असतं ना, काही गोष्टी ते सुद्धा आपल्याला सजेस्ट करतात की हे असं होईल, हे इथे डोक्यापर्यंत येऊ शकतं, हे लागू शकतं,
ह्या गोष्टी ते सुद्धा आपल्याला सांगत असतात. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी जशा हव्या आहेत त्या आपण कोणी इंटेरियर डिझायनर नसतानासुद्धा आपल्या कल्पनेप्रमाणे छान पद्धतीने हे करवून घेऊ शकतो. तर संध्याकाळच्या वेळी ना अगदी थोडका स्वयंपाक मी केला होता. तर काय केलं होतं, जास्त काही भूक इथे कोणाला नव्हती, त्यामुळे जसे इथे मी पोहे केले होते. आणि आरू तर काही पोहे खात नाही. आधी खायची आरू पोहे, पण आता काही ती पोहे खात नाही. त्यामुळे आरूसाठी थोडीशी अगदी 15 ते 20 दिवसांनंतर मी तिच्यासाठी इथे मॅगी बनवलेली आहे. आणि ती त्या मॅगीच्या आनंदातच खूप वेळेस किचनमध्ये चक्रा मारून गेली. तसं तर ती अभ्यासाला बसलेली होती, पण 4 ते 6 वेळेस ती इथे मॅगीसाठी येऊन गेली. मम्मा मी फक्त आजच खाईल थोडीशी, उद्यापासून मी भाजी पोळी खाईल पक्का. नक्की नक्की थोडीशी. आणि हे जे काही तुम्ही संभाषण ऐकलं ना तिच्या आणि माझ्यामधलं, तर हे रोजचं आहे आरूचे. हे असे शब्द मला सांगायचे की मी आजच्या दिवस हे करेन, ते करेन, ते करेन, मी उद्यापासून ते करेन. करताना खरं तर हे काहीही होत नाही, पण असो एखाद दिवशी आपणही मुलांना ही अशी सूट दिली पाहिजे. अशी माझ्याकडनं बऱ्याच वेळेस दिली जाते. पण नाही, खरं तर ना मला पण ह्या काही गोष्टींमध्ये थोडंसं स्ट्रिक्ट व्हायचं आहे. पण आता सध्या माझंच थोडंसं तिच्याकडे दुर्लक्ष होतं आहे. आणि इथे तिला थोडीशी मॅगी दिली. तिला मॅगी हवी होती. आणि सगळ्यांना तिला इतकी काळजी घ्यायला आवडते की मी आई ह्याचं ताट वाढलं आहे का, मी त्यांना नेऊन देते, आजोबांना नेऊन देते, बाबांना नेऊन देते, तुझं ताट कुठे, ह्या सगळ्याची पहिले ती व्यवस्था करत असते. आणि त्यानंतर तिला स्वतःच्या ताटाची चिंता असते. पण आज तसं नव्हतं. जे तुम्ही पाहिलं 3-4 वेळेस ती मॅगीसाठी इथे येऊन गेली. आणि असा हा आजचा दिवस माझा धावपळीचा. ही तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुमचीसुद्धा अशी धावपळ होते का, किंवा मुलंसुद्धा तुम्हाला असे मनवतात का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच होत असणार आपल्यापैकी बऱ्याच जणींसोबत असं. चला तर पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.